अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे पुंडलिक रामकृष्ण दोड, खुर्द, जिल्हा सागर, मध्य प्रदेश। दादा म्हणतात, जय जय स्वामी गजानन, जय गजानन। जामनेर तालुक्यातील तोंडापूर या गावी एका गरीब कुटुंबात या पुंडलिकाचा जन्म झाला। वडिलांचे नाव रामकृष्ण। माझ्या नावाला साजेलचं वातावरण मला आमच्या कुटुंबात लाभलं। 1966चा तो काळ, त्या काळात शोभून दिसेल अशी आमची कुटुंब संख्या मोठी होती। आम्ही 2 भाऊ 4 बहिणी, भावंडात अंतर जास्त, त्यामुळे 1978 साली माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं। तेव्हा मी लहान 12 वर्षाचा होतो। विवाहानंतर नवीन वधू दर्शनासाठी तीर्थस्थानी जाण्याची प्रथा आमच्या परिवारात सुरुवातीपासून होती। त्यानुसार भाऊ उत्तमराव व सौ चंद्रकला वहिनी यांच्यासोबत घरातील एक ज्येष्ठ सदस्य आणि आम्ही दर्शनासाठी शेगावला जावे असे ठरले। 20 एप्रिल 1978ला शेगाव मी प्रथमच गजानन महाराजांच्या समाधीवर मस्तक टेकले व मनाने ठरवले, महाराज आजपासून मी तुमचा भक्त। 1989 साली मी महाराजांच्या कृपेने B.Ed झालो आणि शिक्षकी पेशा स्वीकारला। त्यानंतर मी शिक्षक म्हणून विविध संस्थांमधून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने फिरलो। 16 फेब्रुवारी 1993ला माझा विवाह संपन्न झाला आणि परंपरेनुसार सहपरिवार गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव गाठलो। तेव्हा मला कल्पनाही नव्हती की आता आपल्याला नोकरीच्या निमित्ताने खूप दूर जावं लागणार आहे। श्रींचे दर्शन घेऊन परतलो आणि 22 फेब्रुवारी 1993ला जवाहर नवोदया विद्यालय, कीर्तनपूर, जिल्हा बहराईच, उत्तर प्रदेश येथे शिक्षक पदावर रुजू होण्यासाठी ऑर्डर हातात पडली। मार्च 93ला मी कीर्तनपूर येथे सेवेत रुजू झालो। घरापासून 1300 किलोमीटर लांब उत्तर प्रदेशात। आता निदान काही वर्ष तरी इथं राहणं भाग होतं, कारण शाळेच्या प्रशासनात विशिष्ट काळानंतर बदलीसाठी अर्ज करता येतो। त्यामुळे मनातून तो बदल स्वीकारला, पण मनाला रुखरुख याची होती की शेगावला दर्शनासाठी जाणं सहजासहजी शक्य होणार नव्हतं। शिवाय तिथे महाराजांचं मंदिरही नव्हतं। मंदिर तर असू द्या, पण फोटो देखील मिळू शकला नाही। मग मी शेगाव संस्थानाला एक विनंती वजा पत्र लिहिलं आणि मला शेगाव व्यवस्थापनाचं कौतुक वाटलं। वास्तविक तिथे शेकडो पत्र त्या काळात येत असत, परंतु त्यांनी माझ्या पत्राची योग्य ती दखल घेऊन मला महाराजांचे 2 सुंदर फोटो पाठवले। पुढे रोज फोटो समोर उभा झालं की सुप्त मनात एक विचार येऊनच जायचा, महाराज किती दूर पाठवलं मला। आता पुढील बदली तर अशा ठिकाणी होऊ द्या की सहजपणे तुमच्या दर्शनाला येणं शक्य व्हावे। मार्च 2001 मध्ये आम्हाला बदलीसाठी अर्ज करता येत होता। अर्ज भरत असताना महाराजांना प्रार्थना करता करता मी लिहिले, महाराष्ट्रात कुठेही, आणि अर्ज दिला। मे महिन्यातील सुट्टीमध्ये प्रथम शेगाव दर्शनाला पोहोचलो तेव्हा महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि पुढील आदेशाची वाट पाहू लागलो। 20 जुलै 2001ला माझी बदली नवोदय विद्यालय नवसारी, अमरावती इथे झाली आणि माझी मनोकामना पूर्ण झाली। शेगावची वारी करता येते या आनंदात 6 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही आणि पुन्हा बदली होण्याचे दिवस आले। पुन्हा फॉर्म भरावा लागला। यावेळी दुसऱ्या प्रदेशात जायचं होतं। सर्वांचा नंबर लागून माझ्यासाठी शेवटच्या 2च जागा शिल्लक उरल्या, त्या म्हणजे उत्तर प्रदेशातील हरदोई व जम्मू जवळ कठुआ। नाईलाजाने कठुआसाठी पसंती नोंदवली। शेगावपासून खूप दूर जाण्याचा योग येत होता। मन नाराज झालं, चेहऱ्यावर उदासी आणि मनात शेगाव आलं। जून महिन्यात शेगावी जाऊन महाराजांना साकडं घातलं की 1 वर्ष माझी बदली पुढे ढकला। 29 जून 2007ला समितीच्या संकेतस्थळावर आमच्या बदलीची यादी जाहीर होणार होती। 29 जूनला विद्यालयात जाऊन संगणकावर यादी पाहिली। माझा विश्वास बसेना, माझी बदली टळली होती। नाव न आल्याने मला आपोआप तिथेच 1 वर्षाचं
एक्सटेन्शन मिळालं होतं. मी दरवर्षी शेगावला दर्शनासाठी जातच होतो, जसं जमेल तसं. आत्तापर्यंत अनेक वेळा जाणं झालं, पण 6 जून 2012ला झालेली शेगाववारी एक वेगळ्या कारणाने आजही माझ्या स्मरणात आहे. मला आठवतं, संध्याकाळी 7:30 वाजता भुसावळ स्टेशनवरून पॅसेंजरनी आमचा प्रवास सुरू झाला, पण काहीच वेळात काळेकुट्ट ढग, विजांचा लखलखाट, गडगडाट होऊ लागला. गाडी बोदवड स्टेशनात शिरत होती आणि धो धो पाऊस सुरू झाला. गाडी बराच वेळ तिथे थांबून होती. अर्थातच पुढील प्रवासाला विलंब होऊन रात्री 11:30च्या सुमारास आम्ही शेगावला उतरलो. बाहेर पडताच संस्थानची बस आम्हाला मिळाली. मंदिर परिसरात पोहोचताच भक्त निवास क्रमांक 5 मध्ये चौकशी केली असता रूम शिल्लक नाही असे विश्वस्त सूत्रांनी सांगितले. आम्ही भक्त निवास 1 मध्ये चौकशी केली, तिथेही जागा नव्हती. आता रात्रीचे 12 वाजून गेले होते. त्या दिवशी तिथे खूप गर्दी होती. मग आम्ही गाद्या भाड्याने घेऊन मंदिर प्रांगणातच झोपलो. रात्री 1:30 वाजता पावसाने सर्व भक्तगणांना जागे केले आणि सर्वांनाच आजूबाजूला जागा शोधून झोपण्याची सोय करणे क्रमप्राप्त झाले. रात्री 3:30-4च्या सुमारास मला जाग आली. पाहतो तो काय, पत्नीच्या उशाशी असलेली बॅग गायब झाली होती. माझी झोप पार उडाली, कारण बॅगमधील वस्तूंची यादी मला आठवू लागली. पैशाची पर्स, घड्याळ, मोबाईल, ATM कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व मतदान कार्ड. मी बायको मुलांना जागं केलं. आजूबाजूला चौकशी केली, पण व्यर्थ. प्रत्येक जण वेगवेगळा सल्ला देऊ लागला. मग क्षणभर डोळे मिटून विचार केला आणि म्हटलं, आपण पहिले महाराजांचं दर्शन घेऊ, नंतर पोलिसांच्या कानावर घालू. महाराजांच्या समोर त्या दिवशी फार काही बोलणं सुचलंच नाही. एकच म्हटलं, गजानन बाबा, तुम्ही सर्व जाणताच, आज माझ्याजवळ काहीच नाही. बाकी सामान गेलं तर जाऊ द्या, पण कागदपत्र फार महत्वाची आहे, ती मिळाली तर खूप बरं होईल. दर्शन घेऊन आम्ही सकाळी 7च्या सुमारास पोलीस स्टेशन गाठलं. तिथे श्री शेख हवालदार ड्युटीवर होते. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी मी सांगितलेल्या नंबरवर फोन केला. 2ऱ्या-3ऱ्या रिंगच्या वेळी फोन उचलला गेला. तो हॉटेलचा वेटर होता. त्यांनी सांगितलं, ही बॅग पायरीवर ठेवलेली दिसली, त्यात हा फोन वाजला म्हणून मी उचलला. श्री शेख यांनी त्याला पत्ता विचारला. आम्ही लगेच तिथं पोहोचलो. बॅग पाहून मला फार आनंद झाला, पण एक शर्ट, पैशाची पर्स आणि कागदपत्र त्यात नव्हते. पुन्हा थोडा निराश झालो, पण आता अन्य काही करण्यासारखे नव्हते. हरवलेल्या कागदपत्राचा FIR नोंदवला. तिथल्या फौजदार साहेबांनी चौकशी करून वाटेत अडचण आलीच तर त्यांच्या सही शिक्क्यासह एक पत्र दिलं व काही पैसे देऊ केले. मी पत्र घेतलं, पण पैशाला विनम्रपणे नकार देऊन गजानन महाराजांची इच्छा असं स्वगत बोलून स्टेशनचा मार्ग धरला. पाय स्टेशनची वाट चालत होते आणि विचार पुढे धावत होते. मिळतील का कागदपत्र की डुप्लिकेट करावे लागतील? पण आपण जर गजानन महाराजांना सांगितलं आहे, कोण आणून देईल की पोलिसांचा फोन येईल? विचारांच्या तंद्रीत स्टेशन आलं. समोर एक कार्ड पडलेलं दिसलं. ओळखीचं वाटलं. पाहिलं तर माझंच पॅन कार्ड होतं. पुढे 2 पावलावर निवडणूक कार्ड आढळलं. पाहतो तो काय, माझे सर्व कागदपत्र एका रेषेत पडलेले आढळले. मग काय, आनंद गगनात मावेना. भराभर एक एक कागद उचलत गेलो आणि प्रत्येक वेळी महाराजांचे आभार मानत मुखाने नाम घेत गेलो. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गणगण गणात बोलते, गणगण गणात बोलते.